श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा, ख्यातो तुझी राजस योगमुद्रा, नेत्री नये रे तुझ वीण निद्रा, कै भेटसी बा मजला सुभद्रा, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे, अपत्या परी पाजवी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा, ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुचरणप्रतापे पुण्यपापे जळाली, त्रिभुवन समतीर्थे ज्ञानगंगे मिळाली, शुभाशुभ पाहता भावना राम झाली, निशिदिनी गुरुराया उन्मनी झोप आली। श्रीराम समर्थ। ज्या संगतीने विराग झाला, मनोदरीचा जडभास गेला, साक्षात परमात्मा मज भेटविला, विसरू कसा मी गुरुपादुकाला। सद्योगवंते घरी आणिले, अंगेची माते परब्रह्म केले, प्रचंड तो बोधरवी उदेला, विसरू कसा मी गुरुपादुकाला। चराचरी व्यापकता जयाची, अखंड भेटी मजला तयाची, परमपदी संगम पूर्ण झाला, विसरू कसा मी गुरुपादुकाला। जो सर्वदा गुप्त जनात वागे, प्रपन्न भक्ता निजबोध सांगे, सद्भक्ती भावा करता भुकेला, विसरू कसा मी गुरुपादुकाला। अनंत माझे अपराध कोटी, नाणी मणी घालून सर्व पोटी, प्रबोधिता तो श्रम फार झाला, विसरू कसा मी गुरुपादुकाला। परमपवित्र समर्थ रामदासांची करुणाष्टके आणि त्यातला हा जो करुणाष्टकाचा भाग आहे तो आज गुरुदेवांच्या सेवेसाठी घेतलेला आहे। 1995 साली पहिलं प्रवचन निंबाळमध्ये केलेलं होतं आणि त्याच्या जवळजवळ आज 30 वर्ष झाली या गोष्टीला। 30 वर्षात 30 श्रावण या ठिकाणी गुरुदेवांची सेवा करायला मला मिळालं, हे माझं मी फार मोठं भाग्य समजतो। हे केवढा मोठा काळ गेलेला, 30 वर्षाचा काळ, आणि या 30 वर्षामध्ये कितीतरी विषयांच्यावरती आपण चिंतन मनन केलेलं आहे। आणि आपलं हे संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे की समर्थांचा दासबोध, समर्थांचे मनाचे श्लोक आणि करुणाष्टक हा आपल्या रोजच्या सप्ताहाच्या वाचनाचा भाग झालेला आहे। तो जसा वाचनाचा भाग असतो तसा तो चिंतन मननाचा देखील भाग असतो। केवळ ते एक भाऊसाहेब महाराजांनी 100 समास वाचायला सांगितलेले आहेत आणि ते संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये वाचून झालेच पाहिजेत असा जरी दंडक असला तरी त्याच्या पाठीमागे एक भाग आहे की समजले आणि वर्तले त्याची भाग्यपुरुष ठेले, या वेगळे ते उरले करंटे पुरुष। म्हणजे आधी समजून घ्यायचं असतं, वाचनाच्या पाठीमागे उद्देश तोच आहे की आधी ते समजून घ्यायचं आहे आणि ते समजून घेतल्यानंतर आपल्या जीवनामध्ये ते कसं उतरेल हे बघायला लागतं। ते जर उतरलंच नाही तर मग त्याचा काही उपयोग काय नाही, नुसतंच वाचलेलं आहे असं होऊ शकतं ते। आणि या सगळ्याचा तो इतक्या वर्षांचा तो सहवास आपल्याला आहे समर्थांच्या वाङ्मयाचा, आणि हे खरोखरीच भाग्याचं लक्षण आहे आपलं की एक ग्रंथ, एक सद्गुरू समर्थ रामदास त्यांचं आपण ते वाङ्मय बघत आहोत। आणि यावेळी इथं आपल्याला काही बोलायचं असा मनामध्ये विचार आल्यानंतर एकदम डोळ्यासमोर हे करुणाष्टक आलं। वास्तवात त्याला करुणाष्टक म्हणता येत नाही आहे,
आणि याच्यामध्ये काही अनुदिनी अनुताप्य असं काही लिहिलेलं नाही आहे. तर याच्यामध्ये एक सत्शिष्य सद्गुरूंच्याकडे गेलेला आहे आणि सद्गुरूंनी त्याला बोध दिलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याने एक सत्व दीर्घकाल निरंतर सत्कारा सेवितो दृढभूमी या न्यायानं साधना केलेली आहे आणि त्या साधनेचं फलित काय असेल तर त्याला आत्मज्ञानाची प्राप्ती झालेली आहे आणि आत्मज्ञानाच्या प्राप्तीनं जो काही परमानंद झाला, जी जीवनामध्ये धन्यता आली, त्या धन्यतेतून हे उद्गार काढलेले असल्यामुळं ह्याला करुणाष्टक न म्हणता कृतज्ञता अष्टक म्हटलं पाहिजे. ही कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. समर्थांनी जरी ती स्वतःसाठी लिहिलेली असली तरी ती प्रातिनिधिक स्वरूपाची आहे. म्हणजे ज्यावेळी तो आपण नेहमीच बघत आलेलो आहोत की 1901 साली गुरुदेवांना अनुग्रह झाला आणि 1920 साली त्यांनी स्वतःहून आपल्याला काकासाहेब कारखाडे सरांना सांगितलं की जो साक्षात्कार प्रल्हाद नारद पराशर पुंडलिक जे महान भागवत होऊन गेले त्यांना जो साक्षात्कार ईश्वराचा साक्षात्कार झाला तोच ईश्वराचा साक्षात्कार मला महाराजांच्या कृपेनं झालेला आहे. आता माझ्यापुरता परमार्थ संपला. म्हणजे 1920 साली देखील गुरुदेव हे करुणाष्टक म्हणू शकले असते. म्हणजे हे करुणाष्टक केवळ समर्थांचंच नाही आहे तर ते निंबर्गी महाराजांचं पण आहे, भाऊसाहेब महाराजांचं पण आहे, बाबांचं म्हणजे अंबुराव महाराजांचं पण आहे आणि गुरुदेवांचं पण आहे. म्हणजे सगळ्यांच्या दृष्टीनंच ते एकच एक करुणाष्टक आहे, कृतज्ञता अष्टक आहे. समर्थांचं काय झालेलं होतं की पिढ्यानपिढ्या त्यांच्या घराण्यामध्ये ती रामाची उपासना चाललेली होती आणि त्यामुळं काय की आमची कुळी रघुनाथ हे आमचा परमार्थ, जो समर्थांचा समर्थ देवा सोडविता त्याचे आम्ही सेवकजन सेवेकरता झाले ज्ञान ते अभाव धरता पतन अविजेले. रघुनाथ भजने ज्ञान झाले, रघुनाथ भजने महत्त्व वाढले म्हणून तुवा आधी केलीची पाहिजे. आणि त्यामुळं रघुनाथ आणि ती उपासना त्यांच्या घराण्यामध्ये चालत आली असल्यामुळं आणि त्यांचं वय लहान होतं आणि त्यांना स्वतःला अनुग्रह हवा होता. त्यांच्या वडिलांनी त्यांना अनुग्रह दिला नाही. त्याच्यानंतर वडील निवर्तले आणि मग त्यांचा थोरला बंधू जो होता गंगाधर पंत की त्यांना देखील त्यांनी विनंती केली की मला तुम्ही अनुग्रह द्या. तर तुझं वय लहान आहे आणि आपल्याकडे अशी परंपरा आहे, आपल्याकडे अशी पद्धत आहे की प्रत्यक्ष अनुग्रह आपल्याला प्रभू रामचंद्रांचाच घ्यायचा आहे. आणि गंगाधर पंतांनी देखील मारुतीची उपासना करून मारुतीला प्रसन्न करून घेतलं आणि मग मारुतीच्या कृपेनं प्रभू रामचंद्रांची भेट झाली आणि थोरल्यांना अनुग्रह झाला. तशाच प्रकारचा अनुग्रह तुला व्हावा अशी माझी इच्छा आहे. आणि म्हणून तिथं एकांगाने आपण जर बघितलं तर समर्थ रामदास हे हनुमंताचेच अवतार होते. ही गोष्ट आपल्याला बघायला मिळते, वाचायला मिळते की ज्यांनी नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ बघितलेला आहे तर त्याच्या पहिल्या अध्यायातच सांगितलेलं आहे की हनुमंत हा रामदास होणार आहे आणि भगवान गोपाळकृष्ण म्हणतात की मी ज्ञानेश्वर होणार आहे. याचा अर्थ काय हनुमंताचे अवतार होतेच आणि म्हणूनच काय की त्यांच्या ठिकाणी ती रामाच्या विषयी असलेली भक्ती ते वैराग्य त्याच्या ठिकाणी होत असते आणि त्यांना देखील त्यांच्या प्रयत्नानं प्रभू रामचंद्रांचा अनुग्रह झालेला होता. आता रामचंद्रांचं जीवनचरित्र त्यांच्या डोळ्यासमोर असल्यामुळं इथे जी सुरुवात केली की ज्या संगतीने विराग झाला म्हणजे वैराग्य निर्माण झाला अंतःकरणात. वैराग्य निर्माण होणे ही जीवनामध्ये येणं ही अत्यंत दुरापास्त गोष्ट आहे. अत्यंत अवघडाची गोष्ट म्हणजे वैराग्य निर्माण होणं. कारण सगळा जो परमार्थ आहे जो आहे की नाही तो 4 पायावरती उभा आहे. विवेक वैराग्य शमदमादी षटसंपत्ती म्हणू शकतो. ह्या चौरंगावरती ते सगळं उभं आहे. त्यामुळं आत्मनात्म विवेक आला पाहिजे की ज्याला नामरूपात्मक जग हे माईक अविनाश एक आत्मपद की नामरूपात्मक जग जे आहे ते सगळीकडे भरलेले आहे पण ते माईक आहे म्हणून त्याकडे बघायचं नाही. ज्यावेळी काकासाहेब तुळपुळे त्यांचा अनुग्रह झालेला होता आणि ते गेलेले पंचगिरीला आणि त्यांनी तो स्टोव नेलेला होता. स्टोव जो केरोसिन घालून आपण पेटवायचो पूर्वीची गोष्ट आहे. ते आता कुठं ते स्टोव वगैरे बघायला पण मिळत नाही फारसं. आणि मग भाऊसाहेब महाराजांना बोलवलेलं होतं की चला ते स्टोव बघूया. तो सरपण नसलेली ती चूल आहे. प्रसंग साधा आहे पण त्या पाठीमागं महत्त्वाची गोष्ट कशी आहे की त्याचा आत्मनात्म विवेक महाराजांच्या ठिकाणी जागृत होता. तो मला इथं सांगायचं आहे, हायलाईट करायचं आहे
की त्यांनी मग ते सगळे आले. ते म्हणले की बाळगोपाळ म्हणाले की चला म्हणून आलेलं आहे, पण दृश्याकडे बघण्याची जरुरी नाही म्हटलं. म्हणजे या एका वाक्यामध्ये सगळ्या गोष्टी आलेल्या की दृश्याकडे बघण्याची गरजच नाही आहे. दृश्याकडे बघण्याची म्हणजे की नामरूपात्मक जग आहे माहिती, त्याकडे काय बघायचं. आतमध्ये जे जग आहे, जे ईश्वरानं भरलेलं आहे, आत्मतत्वाने भरलेलं आहे, त्या आत्मतत्वाकडेच अंतर्मुख दृष्टी ज्यांची झालेली आहे ते बाह्य जगाकडे बघतच नाही. आणि त्यामुळं काय आहे की रामाच्या उपासनेमध्ये, रामचरित्राच्या चिंतनामध्ये, त्यांच्या अंतःकरणामध्ये देखील की ज्याचं आपण ध्यान करतो, ज्याचं आपण चिंतन, ज्याचे ध्यान तेची होय मन, म्हणून हे अवघे सारा पांडुरंग दृढधरा, की ज्या गोष्टीचं आपण चिंतन करतो. म्हणून समर्थांनी काय केलं की रामाचं चिंतन केलेलं होतं आणि कसे प्रसंग जीवनामध्ये आलेले आहेत बघायचे. उद्या सकाळी राज्याभिषेक होणार आहे. सगळीकडे नगरीमध्ये जोरदार तयारी झालेली आहे की गुढ्या लावलेल्या आहेत, पताके लावलेले आहेत, सगळीकडे आनंदाचं उधाण आलेलं आहे. आणि प्रभू रामचंद्र सगळ्यांच्यावरचं जे युवराज आता त्या गादीवरती बसणार आहे, हे सगळं वातावरण असताना इमिडिएटली नेक्स्ट डे म्हणजे दुसऱ्या दिवशीच त्या कैकेयीच्या आज्ञेनं तिथं त्यांना 14 वर्षाचा वनवास करायला सांगितलं जातो आहे. आणि कुठे ते राज्यपद काही मिळणार नाही, काहीच नाही आहे. आणि अशा वेळी प्रभू रामचंद्रांचा चेहरा शांत आहे, निर्विकार आहे, कुठेही मनामध्ये घालमेल झालेले नाही. म्हणजे दुःखेषु अविद्विग्न मनाः सुखेषु विगत स्पृहा वितराग भयक्रोधा स्थितीधीर म्हणून उच्चते. ती स्थितप्रज्ञाची अंतःकरणाची स्थिती कशी होती तशी ती स्थिती असली पाहिजे. आणि त्यामुळे या सगळ्या चरित्राचा जो परिणाम होता ना तो समर्थांच्या जीवनावरती झालेला होता. आणि त्यामुळं वयाच्या 12व्या वर्षी ज्या संगतीने विराग, ते वैराग्य अंतःकरणामध्ये निर्माण झालेला आहे. संसार मिथ्या ऐसा कळला, ज्ञान समजून निवडून गेला, तेने जन पावन गेला आपणायचा. की मिथ्या आहे संसार, ह्याच्यामध्ये आपल्याला पळायचं नाही आहे. म्हणून सावधान म्हटल्यानंतर ताबडतोब ते तिथून पळालेले. आणि जी गोष्ट समर्थांचा दासबोध आपण का बघतो आहोत तर त्या समर्थांच्या प्रत्येक दासबोधाच्या ओळीमध्ये आपल्याला समर्थांचं जीवनचरित्र दिसतं. जी काही समर्थांची जीवनचरित्र लिहिलेली आहेत ती त्यांच्या पश्चात 100 वर्षांनी लिहिलेली आहेत. आणि त्यामध्ये अतिशयोक्ती तर भरपूरच आहे. बरेच वेळा काय काय गोष्टी इतक्या अतर्की गोष्टी लिहिलेल्या आहेत की ज्याच्यावरती आपण विश्वास देखील ठेवू शकणार. म्हणजे समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांना वाघिणीचं दूध आणायला सांगितलं, ही गोष्ट पटण्यासारखी नाही हो. ती चरित्र असते, कसं शक्य आहे ना. कुठलाही सद्गुरू आपल्या शिष्याला म्हणजे त्या शिवाजी महाराजांसारख्या की वाघिणीचं दूध घेऊन ये मला असं सांगणं शक्य नाही. म्हणजे अशा गोष्टी असतात. पण खरं चरित्र काय असेल तर माझं आत्माराम दासबोध आहे हे माझे स्वरूप सिद्ध असता न करावा खेद जनावा. आत्माराम आणि दासबोध हेच ते चरित्र आहे त्यामध्ये. आणि त्यामुळं देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवनांच्या तुटी सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा, ही ओवी नुसती समर्थांनी लिहिली नाही तर त्याच्यामध्ये ते जगलेले आहेत. वयाच्या 12व्या वर्षी तो माणूस बाहेर पडतो, तो महात्मा बाहेर पडतो. आणि 12व्या वर्षी त्या मुलाला त्याच्या मनामध्ये धैर्य किती असलं पाहिजे, त्याच्या मनामध्ये निग्रह किती असला पाहिजे. म्हणून ज्या संगतीने विराग झाला की ते वैराग्य निर्माण झालं तर संगत त्यांची होती. ही संगत त्यांची असल्यामुळं आपल्या अंतःकरणामध्ये वैराग्य निर्माण होऊ शकतं. म्हणून आपण ते रोज ते चरित्र म्हणजे महाराजांचं चरित्र असेल, आठवणी असतील, बाबांच्या आठवणी असतील, चरित्र असतील, हे वाचण्याचं कारण काय आहे की त्यांच्या त्या विचारांच्या आपल्यावरती प्रभाव पडून आपल्याही अंतःकरणामध्ये ते वैराग्य निर्माण होतं. जर ते वैराग्यच निर्माण झालं नाही तर वैराग्याशिवाय ज्ञान तगणीची नाही. वैराग्य नसेल तर ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. किती काही करा ज्ञान प्राप्त होणं शक्य नाही. आणि म्हणून त्या चरित्राचं चिंतन तिथं आहे. आणि यांचं आपण बघतो की यांच्या ठिकाणी वैराग्य किती होतं. विशेषतः कनककांता आणि कीर्ती याच्याविषयीच माणसाला वैराग्य लागतं. कारण काय की माणसाला अट्रॅक्शनच या तिन्ही गोष्टींचं आहे की एक तर पैसासाठी माणूस काही करायला तयार होतो. मी गमतीने देखील असं म्हणतो की एखादा माणूस मेलेला तर नुसतं पैशाचं नाव काढला तरी तो देखील उठून बसेल, एवढं पैशाचं आहे अट्रॅक्शन माणसाला.
पण यांनी परधन आणि परस्त्रीची जी शपथ घेऊन ठेवलेली होती, तर बाबा 1926 साली गुरुदेवांना नोकरी नाही आणि काय आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे. आणि त्यांच्या स्नेहांनी त्यांना येऊन सांगितलं की मी तुम्हाला पैसे देतो. तर गुरुदेव म्हणाले की असले पैसे मला नको आहेत मला पैसे. त्यांनी नकार दिला ते पैसे घ्या, परत रुपये घ्यायचं नाही. फक्त त्यांनी एकच म्हटले की कन्स्ट्रक्टिव्ह सर्वे ऑफ परिषदेत फिलॉसॉफी हे ग्रंथ तयार झालेला आहे आणि त्याच्या 200 प्रती जर तुम्ही मला विकून द्याल तर फार बरं होईल. आणि त्यामुळं ते परुळेकरांनी आणि त्या दोघांनी मिळून त्या 200 प्रती गुरुदेवांना 2 दिवसातच त्या विकून दिल्या आणि त्याचे पैसे गुरुदेवांनी घेतले. म्हणजे एखादा माणूस मदत करतो आहे, स्नेही मदत करतो आहे, तरी ते देखील पैसे घ्यायचे नाहीत, ही गोष्ट केवढी मोठी असते. मठाच्या कामासाठी लॉटरीचं तिकीट घ्या म्हणून बाप्पाला सांगितलेलं होतं. प्रसंग साधे होय, पण त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचा निग्रह किती आहे, वैराग्य किती आहे, त्याच्यामध्ये ह्या गोष्टी दिसून येतात. त्या पुन्हा पुन्हा वाचलेल्या असतात, ऐकलेल्या असतात. तर बाबांना सांगितलं की 1 रुपयाचं तिकीट घ्या, तुम्हाला 4000 रुपये मिळतील. तर त्यांना काय कळेना, बिचारे ते साधे होते आणि 1 रुपया खर्च करून 4000 कसे मिळतील. मग त्यांना ते लॉटरीची जी प्रोसेस आहे ती समजावून सांगितलं की असे अनेक लोक तिकीट घेतील आणि मग आपल्याला जर तिकीट लागलं तर आपल्याला 4000 रुपये मिळतील. तर त्याच्यावरती म्हटलं की 4000 लोकांचे 1-1 रुपया बुडून ते जर पैसे मला मिळणार असतील तर असले पैसे मला नको आहेत, असले पैसे मठाला नको आहे. म्हणजे हे जे नकार करण्याची, म्हणजे जे समोर येत असताना देखील परत पाठवण्याची जी बुद्धी जी आहे त्याला वैराग्य. मामासाहेब दांडेकर गुरुदेवांचे विद्यार्थी, या सगळ्यांचा कसं म्हणजे की एक प्रकारचा संबंध होता यामध्ये आणि प्रेमाचा संबंध आहे. आणि ते चिंतन त्यांनी केलेलं असल्यामुळं प्रवचन मामांचं झालं असं आणि प्रवचन झाल्या एक भगिनी आले, त्यांना नमस्कार केला आणि आपल्या गळ्यातला नेकलेस, सोन्याचा नेकलेस, तो त्यांच्या हातात दिला, घ्या म्हटले. तर मामाने असं म्हटलं, त्या नेकलेसकडं, त्या कंठ्याकडे मी बघितलं देखील नाही. ताबडतोब त्या बाईच्या हातात परत देऊन टाकला आणि म्हटलं की बाई, असलं आम्हाला काही द्यायची काही गरज नाही. असलं काय, आम्ही जे कीर्तनात प्रवचनात सांगतो तेवढं तुम्ही करा म्हणजे झालं. आणि त्याच्यानंतर सखे नेवरगावकर जे त्यांचे चरित्र काढताना म्हणाले की आज मोठा प्रसंग बाका होता म्हटले. त्या बाईनं आपल्या गळ्यातला कंठा मला हातात दिलेला होता आणि त्या बाईच्या नवऱ्यानं तिला परवानगी दिली होती की नाही कुणास ठाऊक म्हणले. मी तर तो बघितला पण नाही कसा होता की काय होता, पण म्हणजे असं काहीतरी आपलं झालं तर काय करायचं आपण. म्हणजे सावधपणा, वैराग्य किती असतं ही गोष्ट लक्षात दिली पाहिजे. एवढंच नव्हे तर ते उद्योगपती जे होते मुंबईचे, तर त्यांनी ती जी वारकरी शिक्षण संस्था जी होती त्याचं बांधकाम चाललेलं होतं आणि त्या दिवेकरांनी 25,000 रुपये, त्या काळची गोष्ट आहे, 25,000 रुपये आणून मामांच्या हातात दिले. मामानं सांगितलं की हे वारकरी शिक्षण संस्था जी तुमचे बांधकाम चालू आहे त्यासाठी घ्या. तर मामासाहेब दांडेकर म्हणाले की आता त्या बांधकाम वगैरे सगळं पूर्ण झालेलं आहे, या पैशाची मला काहीही आवश्यकता नाही, हे तुम्ही परत घेऊन जा. वैराग्य म्हणजे ज्या संगतीने वैराग्य झाला की हे वैराग्य अशा प्रकारचं की समोर येत असताना नको, मान मिळत असताना नको, आणखीन काही मिळत असेल तर नको, अशी म्हणण्याची ताकद ही सद्गुरूंच्या कृपेने आहे. आणि म्हणून आपण हे का बघायचं चरित्र, त्याच्या कारणाने ते बघायचं त्यासाठी की आपल्याला देखील काहीतरी मिळत असते, त्यावेळी आपल्याला नको म्हणून सांगता आलं पाहिजे. नाही तर अजून येऊ द्या, मिळू द्या. असं बरेच वेळा आता काय तसं झालं नाही, इथे जाऊन कमर्शियल परमार्थ हा आता फार थोड्या ठिकाणी, म्हणजे आपल्या निंबाळच्या ठिकाणी म्हणू आपण किंवा आणि काही ठिकाणी म्हणू की जिथं शुद्ध परमार्थ राहिलेला होता. अदरवाईज इट इज अ कमर्शियल थिंग. कमर्शियल म्हणजे 10 दिवसाचा कोर्स आहे, 8 दिवसाचा कोर्स आहे, श्रीवाल्यांचा कोर्स आहे, अमक्या यांचा कोर्स आहे, त्यांचा कोर्स आहे, आणि मग तिथं 2500 द्या, 3000 द्या, 5000 द्या, हे द्या, ते द्या, अगदी एव्हरी वे ते कमर्शियल झालं. इथेच आपल्याकडे कोणाही 1 रुपया कोण मागत नाही आपल्याकडे. आणि
मला सगळ्यांचं तुमचं कौतुक एवढं असं वाटतं का माहिती काय, आपण स्वतःचे पदरचे पैसे खर्च करून दुसऱ्याच्या घरी जातो निमाळा, कुठं कुठं लांब लांब जातो पदरचे पैसे करून. त्यांनी काय आपल्याला तिकिटाचे पैसे घ्या आमच्याकडे आज कधीही म्हटलेलं नसतं. म्हणजे ही जी गोष्ट जी आहे की नाही आपण ती डेव्हलप म्हणजे गुरुदेवांच्यापासून आपण ते शिकलेलं आहे ती गोष्ट महत्त्वाची आहे. त्यामुळे मग ज्या संगतीने जो विराग झाला, मनोदरीचा जडभास गेला. आता मनोदरीचा जडभास की या चित्तावरती मल विक्षेपण हे आवरण या 3 गोष्टी आहेत. आणि पहिली गोष्ट काय आहे ती एका जन्मातली नाही हो. तुवा भोगल्या पुनरावृत्ती ऐसी माये बापे किती, स्त्री कन्या पुत्र होती लक्षानुलक्ष. म्हणजे समर्थच असं सांगतात आपल्याला की तुवा भोगल्या पुनरावृत्ती कितीतरी बहुत जन्माचे सेवटी जेणे चुके अटाटी तो हा नरदेव भेटी भगवंती करी. म्हणजे बहुत जन्माचे शेवटी म्हणजे म्हणतात असं की लख 84 योनी फिरकर सुंदर नरतनु पाया. कबीर म्हणतात की 84 लक्ष वेळा तुझा जन्म झाला, जीव योनी फिरून तो नरदेव प्राप्त झालेला आहे. किंवा पाप पुण्य समानता घडे तरीच हा नरदेव जोडे. म्हणजे पाप पुण्य समान झाल्यानंतर नरदेव प्राप्त होतो. म्हणजे काय की या जीवावरती किती जन्मांचा मल विक्षेप आणि आवरण असणार आहे, अज्ञान असणार आहे, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि त्यामुळे तो काय एका दिवसामध्ये गेला नाही हो. समर्थांनी काय झाला प्रभू रामचंद्रांचा अनुग्रह झाला आणि लगेचच हो झाले रामदास असं नाही. नारायण ठोसरपासून रामदास होईपर्यंत मधला काळ गेलेला आहे. पूर्वीचं संचित काय प्रभू रामचंद्रांची भेट झाली, अनुग्रह झाला, पण हे जन्मीची कमाई जर केली नाही तर तिसरी ती पाही कृपा हे होऊ शकत नाही. आणि म्हणून की नाही टाकळीला जे गेले की टाकळी त्यांची तपोभूमी आहे आणि त्या टाकळीमध्ये गेल्यानंतर त्यांनी 13 कोटी रामनामाचा जप केलेला आहे. आणि साधारणपणे कॅल्क्युलेशन जर केलं तर 13 कोटी रामनामाचा जप करण्याला कमीत कमी रोजचा 10 तास तरी जप केला पाहिजे. 10 तास. आणि तोही जप तर ते साधा काहीतरी बसून करत नव्हते, तर कमरे एवढ्या पाण्यामध्ये उभे राहून सूर्योदयाच्या आधीच कमरे एवढ्या पाण्यामध्ये उभे राहून पाण्यात उभे राहून तो जप करत होते. म्हणजे तपश्चर्या किती केलेली असेल याचं लक्षात घेतलं पाहिजे. आणि हीच गोष्ट आपल्याला महाराजांनी गुरुदेवांनी सांगितलेली आहे. त्या काकासाहेब कारखान्याचं मस्त आठवण सांगितले. ते म्हणले की लेकी बोले सुने लागे असं बरेच वेळा असायचं म्हणे. तर ते काकासाहेब कारखान्याचं ना तालमीचा शौक होता हो. म्हणजे त्यांनी ते दंड बैठका काढायच्या, भरपूर दूध प्यायचं, कचकून जेवायचं. त्यांनीच लिहिले भरपूर जेवत होतं मी, दूध वगैरे प्यायचो. आणि बाबा म्हणायचे की सगळा तालीमखाना करून टाकलेला आहे, तालीमखाना केला, नुसतं इथे येऊन काय नेम वगैरे काय करत नाही. आणि मग गुरुदेव देखील म्हणाले जगन्नाथ ह्या जग्या बघा म्हणा, नुसता खातो पितो आणि नेम मात्र काही करत नाही. इथे आपण आल्यानंतर निम्मा दिवस परमार्थ आणि निम्मा दिवस नेम केला पाहिजे हे त्यांनी सांगितलं. मग ते त्याच्या लक्षात आलं की हे आपल्याला सांगितलेलं आहे की आपण जे करत नाही आहे. आणि त्यामुळे मनोदरीचा जडभास गेला. इथं हे असंच सहजासहजी तो जात नाही आहे, तर त्याला ते दीर्घकाळपर्यंत ते करायलाच लागतं. आणि त्यांनी ते केलं, 12 वर्षपर्यंत ते केलं. आणि त्याच्यानंतर 7 गायत्रीची पुरस्करणं पण त्यांनी केली. तेवढं भागलेलं नव्हतं तरी त्याच्याबरोबर त्यांनी ते रामाचे जे रूप ते माझे स्वरूप, त्यामुळे त्यांनी ध्यान पण केलं. ते ध्यान पण केलं म्हणजे ध्यान, नामस्मरण. आणि त्याच्याबरोबर पुढं त्यांनी जे लिहिलेले पहिल्याच दासबोधाच्या पहिल्या ह्याच्यामध्ये की नाना ग्रंथांच्या संमती, उपनिषदे, वेदांत, श्रुती आणि मुख्य म्हणजे आत्मप्रचिती शास्त्रीय सहित. म्हणजे पहिली ती पण गोष्ट केली की उपनिषदांचा अभ्यास केला, म्हणजे जो गुरुदेवांनी केलेला होता. तर त्याशिवाय गुरुदेवांनी अभ्यास केल्याशिवाय कन्स्ट्रक्टिव्ह सर्वे लिहिलेलं नाही हो. म्हणून नाना ग्रंथांच्या संमती, उपनिषदे, वेदांत, श्रुती आणि हे सगळे गुरु. मुख्य म्हणजे आत्मप्रचिती, की गुरुप्रचिती आहे, शास्त्रप्रचिती आहे, पण त्याच्याबरोबर आत्मप्रचितीच जर मला आली नाही तर त्याचा काय उपयोग नाही. ग्रंथांनी सांगितलं हो, ऐक शिष्या इथीचे वर्म सोय तुझे आहेसी ब्रह्म, हे ग्रंथांनी सांगितलं. सद्गुरूंनी पण ते सांगितलं की तत्वम असी
सोहम आत्मा स्वानंद घन अजन्मा तू तूची जाणा, हे साधूचे वचन सुदृढ करावे हे सद्गुरूंनी सांगितलं. नाम हे तुझं स्वरूप आहे. एक तत्व नाम दृढधरी म्हणा. नाम हे तत्व आहे, तू देखील तत्व आहे आणि गुरु देखील तत्वच आहे. आणि या तिघांची सांगड ज्यावेळी होते की गुरुतत्व, नामतत्व आणि मी हे तत्वतः एकच आहोत, अशा प्रकारची ज्यावेळी प्रचिती येते, अशा प्रकारची ज्यावेळी अनुभूती येते, त्यावेळी ती आत्मप्रचिती असते. त्यावेळी ती आत्मप्रचिती असते. आणि तशी आत्मप्रचिती त्यांना 12 वर्षाच्या तपश्चरणानंतर आलेली आहे. आणि मग त्यांची ते रामाची उपासना बघितल्यानंतर लोक त्यांना प्रेमाने रामदास म्हणायला लागले. म्हणजे नारायण ठोसरपासून रामदास होईपर्यंत जवळजवळ तो 12 वर्षाचा काळ गेलेला आहे. आणि त्याच्यानंतर मग पुढे त्यांनी म्हटलं की साक्षात परमात्मा मग भेटवी. आणि ते परमात्म्याचं जे दर्शन जे आहे ते बाहेर होत नाही. बाहेर आपल्याला मूर्ती दर्शन होतं, बाहेर आपल्याला प्रतिमाचे दर्शन होतं, बाहेर आपल्याला समाधीचं दर्शन होतं. पण देवाचं जर दर्शन घ्यायचं असेल तर आपल्याला आतमध्ये जावं लागतं. म्हणून त्यांनी सांगताना तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा, आपला आपण शोध घ्यावा, अंतर्यामी. ही गोष्ट सांगितली. ऐसा देवाचा प्रत्यय आला, देव निर्गुण. ऐसा देवाचा निश्चय झाला, देव निर्गुण प्रत्यय आला. आता आपला आपण शोध घ्यावा, अंतर्यामी. म्हणजे अंतर्यामी शोध घ्यायला पाहिजे. आणि तो अंतर्यामी कशाने? आत्मरूपाने यावा तो देव. देव म्हणजे काय? आतमध्ये काय? जाणीव रूपानं जी मी जे स्फुरण चालू आहे आपलं, ज्यावेळी मी असं ज्यावेळी म्हणतो त्यावेळी मी कोण ऐसा हेच पाहता देहातीत अवलोकिता नेमस स्वरूपाची सवय. ज्यावेळी मीचा आपण शोध घ्यायला लागतो त्यावेळी लक्षात येतं की जे आपण सकाळी म्हणतो मनोबुद्धी अहंकार चित्तानी ना, की मन बुद्धी चित्त वगैरे जे मी नाही आहे, 5 ज्ञानेंद्रिय मी नाही आहे, पंचकोश मी नाही आहे, पंचप्राण मी नाही आहे. आणि मग मी कोण आहे? तर चिदानंद रूपम शिवोहम शिवो. याचा अर्थ काय की प्युअर कॉन्शियसनेस किंवा जाणीव रूपानं मी जे स्फुरण जे आहे ते जाणीव रूपाने आहे. त्या जाणीवेशी जर आपण म्हणतो की शुद्ध स्वरूपाची जाणीव, त्या शुद्ध स्वरूपाच्या जाणीवेशी एकरूप झाल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की परमात्मा नावाचा कोणी वेगळा नाही आहे, मी नावाचा कोणी वेगळा नाही आहे. आणि मी आणि परमात्मा तत्वतः एकच आहोत. म्हणून साक्षात परमात्मा मज भेटवेला म्हणजे काय? माझं स्वरूप मला कळतं. आरशामध्ये दिसतं ते माझं रूप आणि जे दिसत नाही ते स्वरूप. आरशामधलं रूप माझ्या स्वरूपामुळे दिसतं. ज्यावेळी स्वरूप निघून जातं त्यावेळी रूपही राहत नाही, काहीच राहत नाही, त्यावेळी फक्त डेड बॉडी राहतं. त्यामुळे ते जे स्वरूप जे आहे जाणीव रूपानं की जे डोळ्यांना दिसत नाही, कारण आत्मा हा तर्काची बिठी गोचर नव्हे किरीटी, ध्यान याची बिठी उत्कंठावा आहे. हा सदा दुर्लभ मना आपण हे साधना, हा निस्सीम अर्जुना पुरुषोत्तम. म्हणजे की हे आत्मा ही डोळ्याने बघण्याची गोष्टच नाही, ती जाणण्याची गोष्ट आहे. आणि त्यामुळं बसल्यानंतर ती जी प्रोसेस जी आपल्याला सांगितलेली आहे की श्वासावरती नाम घे, धरिता म्हणजे श्वास सोडताना काय ते नाम असेल ते घे, सोडताना पुन्हा ते नाम घे, दोन्ही वेळा नामाचं ऐक आणि सगळं लक्ष जे आहे ते भ्रूमध्यामध्ये म्हणजे देवाच्या द्वारी उभा क्षणामध्ये या देवाच्या द्वारामध्ये तुझं लक्ष राहू दे. कृपा करून दृष्टी ठेवा. तर ती त्या ठिकाणी दृष्टी ठेवणं आणि मग विचार वृत्ती सगळ्या माळून गेलेल्या आहेत. नामाचीही जी वृत्ती आहे तीही माळून गेलेली आहे. आणि केवळ अस्तित्व मात्र जाणीव की मी आहे, ही जी जाणीव आहे त्या जाणीवेशी एकरूप होण्याचा सारखा प्रयत्न करत राहणं हे देवाच्या द्वारे उभा क्षणभरी हे आहे. तिथं ते राहायचं की त्या जाणीवेशी एकरूप व्हायचं, प्युअर कॉन्शियसनेसची. त्याच्याशी एकरूपता होता होता लक्षात येतं की देहाचा विसर पडून जातो, सगळ्या बुद्धीचा विसर पडून जातो, सगळ्या गोष्टींचा विसर पडतो आणि फक्त मी आहे आणि सर्व ठिकाणी भरून आहे अशा प्रकारची अंतःकरणाची स्थिती होते. आणि त्याला साक्षात परमात्मा मज भेटविला असं समर्थांनी म्हटलं. आणि तीच गोष्ट गुरुदेवांच्या बाबतीमध्ये, महाराजांच्या बाबतीमध्ये, बाबांच्या बाबतीमध्ये, सगळ्यांच्या बाबतीमध्ये तीच झालेली. ते साधन करता करता त्यांना ती जाणीव झाली की एकच एक परमात्मा माझ्या आत बाहेर सगळीकडे बघून.
आणि त्यामुळे बाबांना ज्यावेळी विचारलं की तुम्ही अनुग्रह म्हणजे काय तयारी नसताना कसा काय देता अनुग्रह लोकांची, कारण काय अहो तयारी जर आपण म्हटलं की नाही की प्रत्येक व्यक्तीची तयारी आहे का, त्याच्याकडे विवेक वैराग्य समाधीसाठी संपत्ती मुमुक्षत्व आहे, तर ते अशी जर हे जर क्वालिफिकेशन जर त्यांनी मांडलं असतं ना तर आपल्याला कोणाला अनुग्रह झाला नसता, शक्यच नाही. तर त्यांनी म्हटलं की सद्गुरूंची बाबा म्हणतात की फक्त आमची आत्मदृष्टी असते, आम्ही शिष्याच्या देहाकडे बघत नाही, त्याच्या शरीराकडे बघत नाही, फक्त आत्ता त्याची वृत्ती अनुग्रह घेण्यासारखी आहे. कुठे कुठे माती ओली दिसली की तिथं ते नाम फिरून मोकळं होतं. म्हणजे त्यांची कृपा त्यांची दया आपल्यावर ते होते म्हणून ते आपल्याला नाम देतात. कारण काय या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारतात की आपल्या देहाच्या उपाधीमध्ये ते आत्मतत्व आहे. केवळ हा जीव मलविक्षेपणे आवरण याच्यावरती असल्यामुळं हा स्वतः परमात्मा स्वरूपच आहे, अव्यक्त परमात्माच आहे, पण त्याला ते कळत नाही आहे. आणि ते आवरण त्याच्यावर दूर झालं तर त्याला मी जो आनंद प्राप्त करून घेतलेला आत्मानंद तो त्याला प्राप्त होईल ही धडपड ही कळकळ त्यांच्या ठिकाणी असते. म्हणून त्या दयाबुद्धीनं ते आपल्याला अनुग्रह देतात. मग विसरू कसा मी गुरु पादुका, अहो काय जीवन धन्य होऊन जातं ना. ज्या माणसाला आत्मसाक्षात्कार झाला तर त्या माणसाचं जीवन धन्य होऊन जातं. कारण अखंड गुरुकृपा होणं ही केवढी मोठी गोष्ट आहे ना, केवढी मोठी गोष्ट आहे. ज्ञानेश्वर महाराज स्वतः म्हणतात हे दिठी जयावरी झळके की हा पद्मकरू माथा पारुखे तो जीवजपरी तुके महेशीच, की एखाद्यावरती ती कृपादृष्टी पडली किंवा त्यांचा वरदहस्त त्यांच्या मस्तकावरती पडला, तो जीवच आहे पण तुके महेशीची शिवाबरोबर त्याची तुलना होऊ शकते. ऐसे जे महिमेचे करणे वाचा बळे वाणू मी कवणे का सूर्याअंगी उठणे लागत असे केवी. अहो सूर्याच्या अंगाला काय उठणं होणार आहे. केवी कल्पतरुवरी फुलवरा काहीसेनी पाहुणेरू क्षीरसागरा कवणे वासे कापुरा सुवास देऊ. चंदनाते काही तिनी चर्चावे अमृताते किंवा ते रांधावे गगनावरी उभावे घडे किंवा तैसे श्री गुरूंचे महिमान आकिळता की असे साधन हे जाणून आम्ही या नमन निवांतची केली. अहो तिथं वाचा कुंठित होऊन जाते. अहो काय मला तुम्ही दिलेला, काय दिलं तुम्ही मला. अहो संपूर्ण जन्ममृत्यू माझा निघून गेला, हा देह पुढे परमात्मा स्वरूप झाला. बीज भाजूनी केली लाही आम्हा जन्ममरण नाही आता आकार असा कैसा ठाऊ देहचे झाला देव साखरेचा नव्हे ऊस आम्हा कैसा गर्भवा. म्हणजे काय ती अंतिम स्थिती जी प्राप्त होते, देहापासून अलिप्त असलेली अवस्था प्राप्त होते. आणि ज्याला आनंदाच्या पोटी साठविल्या पोटी जे तुकाराम महाराज म्हणतात आनंदाचे डोहे आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचे, की ती जी अवस्था असते की नाही त्याची कल्पना आपल्यासारख्या सामान्य माणसाला करता येण्यासारखी नाही आहे की आत्मसाक्षात्काराची अवस्था काय असते. एकदा त्या निर्विकल्प समाधीला जो प्राप्त झाला आणि त्याच्यानंतर जो परमानंद होतो त्याची कल्पना करता येणार नाही. रामकृष्णांनी असं म्हटलेलं आहे की रमण सुखाच्या 1 कोटीपट तो आनंद असतो. रमण सुखाच्या 1 कोटीपट आनंद म्हणजे कल्पना देखील करता येणार. तर त्यामुळं काय की समर्थांना ते आनंद प्राप्त झाला असल्यामुळं ती कृतज्ञता त्यांच्या शब्दातून व्यक्त झालेली आहे की विसरू कसा मी गुरु पादुका. सद्योग्य पंथे घरी आणले अंगेची माते परब्रह्म केले प्रचंड तो बोधर्वी उदेला विसरू कसा मी गुरु पादुका. सद्योग्य पंथे म्हणजे की साधनेच्या पंथात. एक गोष्ट लक्षात कायम ठेवली पाहिजे की साधना जर केली नाही की नाही तर काय. पुष्कळ लोकांनी नाम घेतलं. मुंबईला गुरुदेव आले होते आणि पुष्कळ लोकांनी नाम घेतलं त्यांच्याकडनं त्यावेळी. आणि गुरुदेव एकच म्हणाले की पुष्कळ लोकांनी नाम घेतलेलं आहे पण नेम केल्यानंतर काय होतं. साधा प्रसंग आहे. पुष्कळ लोकांनी नाम घेतलं, नेम केला नाही, काय उपयोग नाही. तसं इथं त्यांनी काय म्हणलं की प्रभू रामचंद्रांनी अनुग्रह दिला
तो त्रयोदशी अक्षराचा मंत्र पण दिला, श्रीराम जय राम हा मंत्र पण दिला. पण जर काही केलंच नाही तर उपयोगच आहे. म्हणून तिथं लिहिताना त्यांनी लिहिलं सद्योग्यपंथ, की तो दीर्घाचा उद्योग जो आहे, सलग 12 वर्षाचा उद्योग त्यांनी केला ना. म्हणजे सामान्य गोष्ट नाही हो. म्हणजे समर्थांच्या बाबतीत 12 वर्ष झाली, पण आपल्या निंबर्गे महाराजांनी 36 वर्ष राहिलेच होते. 36 इयर्स 3 तपाचा काळ त्या महात्म्यानं घालवलेला आहे. म्हणजे केवढं नामस्मरण त्यांनी केलेलं असलं पाहिजे ना. उगीच्या उगीच नाही निंबर्गे महाराज झाले होते. 36 वर्ष. म्हणून ते सद्योग्यपंथ म्हणजे की दीर्घकाळ, स तू दीर्घकाळ नैरंतर. गुरुदेवांना हे आवडणारं वचन जे होतं ना पतंजली योगसूत्रातलं, की स तू दीर्घकाळ नैरंतर, डे टू डे आणि विथ लव अँड अफेक्शन. म्हणून ते स तू दीर्घकाळ निरंतर सत्कारासेवित दृढभूमी, अंतःकरणाच्या दृढभूमी, की रोज मला करायचंच आहे. आणि त्यामुळे बघा की गुरुदेवांची आंघोळ वगैरे झाली की मध्ये कोण आलं तरी चालायचं नाही होते. पहिल्यांदा तृप्तीचा नेम आपला झाला पाहिजे. ही डोक्यामध्ये एकच की तृप्तीचा नेम, आणि तो झाल्याशिवाय पुढं काही नाही करायचं. आणि म्हणून इथं काय की सद्योग्यपंथ घरी आणले म्हणजे काय, त्या देवाला मी कुठं आणलं घरामध्ये, म्हणजे अंतःकरणामध्ये होताच तो, नव्हताच नाही. पण मला ती जाणीव नव्हती ना. आणि ती जाणीव माझ्यामध्ये निर्माण करण्यासाठी मला दीर्घकालपर्यंत ते नामस्मरण करायला लागलं. आणि त्याच्यामुळं काय झालं की ते करता करता अंगेची माते परब्रह्म केली. मी स्वतःच परब्रह्म स्वरूप होऊन गेलो. आत्मनिवेदना उपरी निखळ वस्तू निरंतरी आपण आत्माचे अंतरी बोध झाला. त्या ब्रह्मबोधे ब्रह्मची झाला. संसार खेद तो उडाला. आता देहो प्रारब्ध टाकेला सावकाश. और रोज ओवे आपण ते वाचतो. रोज महिनाभर ते चाललेलं आहे ना, रोज वाचतो. आणि त्यामुळे या ओव्यांचा आठव आपल्याला झाला पाहिजे की आपल्या बाबतीत झालं तर बांधली आहे तर गाठोडी, जो कोणी विचारे सोडी, विचार करता गाठोडी आढळे ना. म्हणजे हे गाठोडं आहे ना. देह तव पाचाचे झाले की पंचमहाभूतांचा देह आहे. आणि मग ते सगळं गाठोडं आपण सोडल्यानंतर मग नेमकं उरतं काय, तर ते तत्व फक्त उरतं. आणि मग त्या तत्वाशी एकरूप होणं म्हणजे ते आत्मनिवेदन. आणि म्हणून काय आहे की अंगेची माते परब्रह्म केले. आणि मग परब्रह्म ही गोष्ट काय ती सांगता येण्यासारखी नाही ना. शब्द बरेच वापरलेले आहेत, पण शब्द वापरले म्हणजे काय ते नव्हे तो. ती गोष्ट अनुर्वाच्य आहे. अनुर्वाच्य आहे हा तर्काच्या पलीकडे आहे. तर्काच्या पलीकडे असल्यामुळे, विचारांच्या पलीकडे असल्यामुळे जिथे मन पांगळून जातं, विचार सगळा मागोती फिरे असं म्हटलेलं आहे ज्ञानेश्वर महाराजांनी. विचार देखील ते परब्रह्मत्व स्वतः होऊन जातं. म्हणून आपण गुरु साक्षात परब्रह्म असं म्हणण्याचं कारण तेच आहे की चालतं बोलतं ब्रह्म आहे. गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव, सद्गुरु गौरव काय वान, तोची ज्ञानमूर्ती ब्रह्मानंद स्थिती, देई पराशांती भाविकाते, भक्तिभावे जाता तयाची शरण, होतसे ओळखणं स्वरूपाचे. स्वामी म्हणे वंदी सद्गुरु पाऊले, भले आकार दे परब्रह्म. परब्रह्मच आहे ते. म्हणजे गुरुदेव हे परब्रह्मच होते, महाराज हे परब्रह्मच होते, बाबा हे परब्रह्मच होते. म्हणून अंगेची माते परब्रह्म केले. तो परब्रह्म शब्द देखील आपण त्यांच्याकडे बघताना साक्षात परब्रह्मच आहे. ते त्यांच्या देहाकडे बघायचं नाही. ते तत्व ते सगळीकडे व्यापून राहिलेले आहे. सगळ्या चराचरामध्ये त्या मुंगीमध्ये गुरुदेव आहे. त्या प्रत्येक ठिकाणी गुरुदेव कुठे नाही. जे निंबर्गी महाराज एव्हरीवेअर देर इज अ निंबर्गी महाराज, ज्यावेळी असं गुरुदेव म्हणतात त्यावेळी त्यांना ते तत्व सगळ्यांच्या रूपानं सगळीकडे दिसून असतं. म्हणून अंगेची माते परब्रह्म केली. प्रचंड तो बोध रवी उदयला, की ट्रान्सफॉर्मेशन सडन होऊन जातं. तो क्षणच असतो. वर्षानुवर्ष प्रयत्न करतो. अक्षरशः जीव हा जन्मजन्म साधना करत आलेला असतो. एका जन्मामध्ये एखादेच असे असतात की जे त्या अवस्थेला प्राप्त होऊन जातात. स्वामी स्वरूपानंदांना विचारलेलं होतं भटांनी, वसंत भटांनी विचारलेलं होतं की का म्हणले या जन्मात ती अवस्था प्राप्त होणार नाही का. तर आधी त्याच्या आधी स्वरूपानंदांनी सांगितलं की सद्गुरू श्रुती आणि ब्रह्मनिष्ठ भेटलेले आहेत आणि शिष्याची पण तयारी आहे.
तरी देखील त्याला 3 जन्मपर्यंत वाट बघायला लागते. 3 जन्मपर्यंत ते वाट बघायला लागते. तर ते म्हटले की वसंत भट म्हणाले की या जन्मात होणार नाही का? नाही, शिष्याची तयारी असेल तर होईल. शिष्याची तयारी 99% लागते. कारण काय की नुसतं कानावचनाची भेटी सरिसाची पै किरीटी वस्तू होण्या उठे ऐसा कौण एकू जो आस्थेच्या महापुरी रिक्ताची कोटीवरी परी प्राप्तीच्या पहिले तरी विपायले रे गे. ज्ञानेश्वर महाराज स्वतः सांगतायत की कानावरती तत्वम असे हे वाक्य पडलं आणि शिष्य त्या सोहम भावाने त्याच्याशी तल्लीन झाला. ऐसा कौण एकूच एखादा असतो. ज्ञानेश्वर महाराज स्वतः असतात ते. कारण काय ते लोकले ज्ञान जे की हित नेणं ती कोणी अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंगाचा अवतार असल्यामुळं निवृत्तीनाथांनी त्यांना अनुग्रह दिल्यानंतर त्यांना तर लगेचच बोध झाला होतो. त्यामुळे 21 वर्षाचं कृतार्थ आयुष्य ते छोट्या वयामध्ये जगू शकले ना. पण आपल्या बाबतीत तसं होणं शक्य नाही ना की आपण कितीही प्रयत्न आपले अजून किती अडकाअडकी असते हे लक्षात घेतलं पाहिजे ना. आपण संसारात किती अडकलेलो असतो, कितीतरी गोष्टीमध्ये अडकूनच असतो. म्हणजे गोंदवलेकर महाराजांच्या बाबतीमध्ये असं म्हटलेलं की 1 अष्टमांश भाग फक्त महाराज दिसतात. 9 अष्टमांश भाग जो आहे तो सगळा जो बाकीचा भाग जो आहे 7 अष्टमांश भाग तर ते पूर्णपणे त्या आत्मस्थितीमध्ये आहेतच. फक्त आपल्यासाठी ते थोडेसे वरती आले दिसतं. तसंच गुरुदेवाच्या बाबतीमध्ये आहे ना. आपल्यामध्ये ते बोलताय तोही नेत्रीप आहे श्रवणी ऐकतो आहे परी तेथीचा तो नव्हे नवल देखे ही त्यांच्या अंतःकरणाची स्थिती असते हो. आणि त्यामुळं काय आहे की त्या स्थितीची कल्पना करता येणं अवघडच असतं. म्हणून आपल्याला ते मोकळं करायला लागतं. आणि हा जो एक आपल्यावरती जो एक प्रचंड उपकार गुरुदेवांनी करून ठेवलेला की हा आश्रम बांधलेला आहे. आणि आश्रम बांधल्यामुळं समर्थांची आपल्याकडे हे एकच अपेक्षा आहे हो. येण्याची जन्मे येण्याची काय संसारापासूनही होईजे निराळ मोक्ष पाविजे निश्चय स्वरूपाकार की याच जन्मामध्ये ते करायला लागतं. आणि संसारापासून त्यामुळे आपण आपलं आता घर ते काय मुलं बाळ काय सगळे सोडून काहीतरी करून या ठिकाणी आलेलं आहोत. त्यामुळं थोडंफार वैराग्य आपल्या अंतःकरणामध्ये आहे की त्यामुळे तर आपण येऊ शकलो ना. नाही तर कसं येईल माणूस येणारच नाही तो. तर त्यामुळे तिथं आता काय करायचं की हे केलं पाहिजे सद्योग्य बनतं. आणि मग एक दृष्टी जी बदलून जाते त्याचं वर्णन पुढं समर्थांनी केलेलं आहे. चराचरी व्यापकता जयाची अखंड भेटी मदला तयाची परमपदी संगम पूर्ण झाला विसरू कसा मी गुरुपाद. एकदा का आतमधलं तत्व त्याच्याशी एकरूपता साधली गेली की मग बाहेर सगळीकडं नटून राहिलेला परमात्मा झाला. जोपर्यंत आतला आत्माराम दिसत नाही तोपर्यंत बाहेरचा राम काहीही दिसत नाही. शक्य नाही. ते नुसतं पूर्ण आहे की गुरुदेव कुठं नाही आहे, राम कुठं नाही, देव कुठं भरलेला आहे, सगळीकडे भरलेलाच आहे की हे नुसतं बोलणं असतं. कारण काय तसा जर देव सगळीकडे भरलेला आपल्याला दिसत असेल तर आपलं बोलणं चालणं हे बदलून जातं. ज्यांना तो दिसतो ज्यांना ते ज्ञान झालेलं असतं ते कसे असतात अखंड अगर्भता असते. विनय हीच त्याची संपत्ती जे जय जय मंत्री किती माझ्याचीच आहे ते अखंड अगर्भ असतात. प्रत्येकाची त्यांची एक प्रकारची प्रेमाची सलगी असते. आणि त्यामुळं ज्यावेळी 11व्या अध्यायामध्ये ते विश्वरूप दर्शन भगवंताने दाखवायला सुरुवात केली आणि सुरुवात केल्यानंतर तो अर्जुन म्हणतोय की मला काहीही दिसत नाही आहे. व्हॉट एव्हर यू आर टेलिंग मी की अशी अनेक तोंड दिसत आहेत हे दिसतंय ते दिसतंय वगैरे काहीही दिसत नाही मला. तर त्यावेळी भगवंत म्हणतात थांब मी तुला ज्ञानचक्षु देतो. त्यावेळी मी तुला ज्ञानचक्षु देतो. आणि मग ते ज्ञानचक्षु त्याला मिळाल्यानंतर तिथं ज्ञानेश्वर महाराजांनी ओवी लिहिलेली आहे. प्रथम स्वरूप समाधान पावनी ठेला अर्जुन सबीची उघडी लोचन तव विश्वरूप देखील. म्हणजे आधी विश्वरूप दिसलेलं नाही. प्रथम स्वरूप समाधान ते स्वरूपाचं समाधान म्हणजे पहिल्यांदा स्वरूपाची प्राप्ती झाली त्याला. आणि सभेची उघडी लोचन की तसं समर्थांना ते परब्रह्म मातेची केली आणि दृष्टी उघडली. उघडल्याबरोबर काय झालं तव विश्वरूप दे
मग चराचरी व्यापकता द्यायची की सगळीकडे एकच एक परमात्मा नटून राहिलेला आहे असं दिसायला. हे समस्त तरी वासुदेव ऐसा प्रतिती रथाचा ओतला भाव तो भक्ता माझी राव आणि ज्ञानेतोच. हे सगळीकडे सद्गुरूच भेटलेले आहेत, सद्गुरूच दिसत आहेत असं प्रकारचं होऊन जातं. म्हणून ते गुरुदेवांच्या बाबतीमध्ये आपण जे बघतो की नाही हाऊ ही बिकेम इनटॉक्सिकेटेड, की ज्यांना आपण त्रिस्थळी यात्रा म्हटलेली आहे, की ज्यावेळी इंचगिरी इकडं तिकडे गेल्यानंतर ही बिकेम इनटॉक्सिकेटेड, की त्यांना सगळीकडे ते महाराज शिवाय दुसरं काय दिसतच नव्हतं. म्हणजे तिथले दगड धोंडे देखील त्यांना प्रिय वाटत का होते, कारण महाराजांची दृष्टी त्या सगळ्यावरती पडलेली. आणि त्यामुळे काय की आता शेवटी महाराज तिकडं चिंबडला गेले नाही, ते म्हणजे आता जाण्याची गरज सगळीकडे तोच भरून राहिलेला आहे अशा प्रकारची दृष्टी त्याची होऊन जाते. म्हणून चराचरी व्यापकता द्यायची. आणि त्यामुळे काय होतं की त्याचं बोलणं जे आहे म्हणजे परमार्थ करणाऱ्या माणसाची पहिली गोष्ट जर बदलायची असेल तर त्याची वाणी मधुत्तम होऊन जाते, त्याचं बोलणंच गोळून जातं. साथ आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द देसे कल्लोळ अमृताच पुढा स्नेह पाझरे मागा चालती अक्षरे कृपा आधी अवतरे शब्दपाठ. हे मधुत्तम वाणी होऊन जाते. त्यामुळे गुरुदेवांचं अट्रॅक्शन लोकांना, तर गुरुदेव अत्यंत प्रेमाने चौकशी करायची. गुरुदेवांशी बोलणं एकदम अगदी त्यांचं बोलणं पण इतकं सुंदर आणि ते एकदम असं हा माणूस इतका जवळच आहे असं प्रत्येकाला वाटत होतं. त्याचं कारण काय की त्यांची जी दृष्टी जी होती ती बदलून गेलेली होती. ते आपल्याकडे मनुष्य या भावाने ते बघतच नव्हते. अव्यक्त परमात्माच आहे का म्हणून त्या भावाने बघत होते. म्हणून चराचरा बाबतीत जायचे, अखंड भेटी बदला जायचे. आता काय झालेलं आहे की देहाच्या अंगाने भेट नाही जो तत्वाच्या अंगाने भेट. एक ग्रस्त इथं निंबाळ आले होते आणि 4 दिवस राहिले होते आणि त्या काळामध्ये गुरुदेवांची भेट काय त्यांची झाली नाही. गुरुदेव सदैव नेमामध्ये असल्यामुळे भेट झाली नाही त्यांची. आणि मग त्यांनी एक पत्र पाठवलं होतं की निंबाळा आलं होतं ना आपली भेट झाली नाही. तर त्याच्यावरती गुरुदेवांनी त्यांना कळवलं की तुम्ही नेम करता का. नेम हीच आपली भेट आहे, नेम हीच आपली भेट आहे. एका शरीराला दुसऱ्याला शरीराला भेटणं हे काय भेटणं नाही. आणि बरेच वेळा आपलं सगळं जे प्रेम असतं ते देहावरतीच असतं आणि एकदा तो देह गेला की आपलं प्रेम देखील आटून जातं. गोंदवलेकर महाराज म्हणाले की पुष्कळ लोक याला आले, गोंदवल्याला आले, पण ते आले आणि माझा देह बघून गेले. मी देहामध्ये कधीच नव्हतो, मी नामात होतो. म्हणून जे लोक नेम करतात, जे लोक नाम घेतात त्यांची आणि गुरुदेवांची सदैव भेट होते. म्हणून जे काही नाम आपल्याला दिलेलं आहे ते नाम घेत राहणं म्हणजेच गुरुदेवांची भेट, दुसरी कुठली भेट नाही आहे. म्हणून त्यांनी जे त्या छोट्या प्रसंगामध्ये जे सांगितलेलं आहे की नेम करताना तीच आपली भेट. मग नेम रोजच केला पाहिजे, रोजच आपण गुरुदेवांना भेटलं पाहिजे. एवढंच नव्हे 24 तास तो नेम आपला चालू राहिला पाहिजे. म्हणजे 24 तास आपली गुरुदेवांची भेट झालेलीच आहे असं समजायला काय हरकत काय नाही आपण. म्हणून इथं अखंड भेटी मजला जायची. परमपदी संगम पूर्ण झाला की तो संगम पूर्ण झालेला हो. ती गंगा त्या हिमालयातून निघाली आणि ती निघता निघता ती सगळे ते अडथळे हे पार करत करत शेवटी ती बंगालच्या उपसागराला मिळून गेली. तसा हा जीव अनेक जन्म साधना करत करत आणि ती करुणाष्टकं म्हणत ते सगळे हे करत कधी एकदा मी माझ्या सद्गुरूंना भेटतो आहे, कधी एकदा मी त्या परमेश्वराला भेटतो आहे, अशा प्रकारचा भावना होत होत तो जीव प्रवास करत करत इथपर्यंत आलेला आहे. आणि एकदा त्या परमेश्वराला भेटल्यानंतर तो संगम पूर्ण झाला. यासाठी केला होता अट्टाहास शेवटचा दिसत गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलं विसावं. ती गंगा देखील त्या एकदा सागराला मिळाले की ती निश्चिंत होऊन जाते. आता सगळा प्रवास संपलेला आहे, आता काहीही करायचं नाही आहे. त्यामुळे तो गुरुदेवांचा जो प्रवास होता तो 1920 साली संपला होता. संपला की जे काय 19 वर्षाचे जे कष्टप्रद साधन एकही दिवस असा गेला नाही की ज्या दिवशी माझी तब्येत धड होते असं गुरुदेव म्हणत होते. तर त्या सगळ्या तब्येतीशी झगडून, त्या प्रकृतीशी झगडून, हाडाची काढं करून, बेडसो झाल्याचं देखील साधन करून त्यांनी तो संगम पूर्ण करून घेतला 1920 साली.
आणि त्याच्यानंतर बरोबर पुढं 37 वर्ष गुरुदेव आपल्यामध्ये देहाच्या अंगाने वावरत होते, पण तो संगम आधीच पूर्ण झालेला होता. म्हणून परमपदी संगम पूर्ण झाला की ते संगम पूर्ण झालेला आहे. आता जन्म नाही, मृत्यू नाही, येणे नाही, जाणे नाही, बद्ध मोक्ष दोन्ही नाही, परमात्म्याची ही जी परमात्म्याची जी स्थिती आहे तीच गुरुदेवांना प्राप्त झालेली आहे. आता येणं नाही, जाणं नाही, काहीच नाही, बद्ध मोक्ष दोन्ही नाही, अशा प्रकारची आंतरिक स्थिती प्राप्त झाल्यामुळं परमपदी संगम पूर्ण झाला. विसरू कसा मी गुरु पादुकाला, की आता मी विसरणं, ही कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली आहे. जो सर्वदा गुप्त जनात वागे, प्रपन्न भक्ता निजबोध सांगे, सद्भक्ती भावा करता भुकेला, विसरू कसा मी गुरु पादुका. जो सर्वदा गुप्त जनात वागे म्हणजे तो सर्वांच्या ठायी आहेच आणि सर्व काळ विद्यमान आहे. गुप्त रूपाने म्हणजे काय की जाणीव रूपाने तो सगळीकडे आहे जो सद्गुरू. आणि जे कोणी शरणागत भक्त झालेले आहे, म्हणजे जे तनुमनु जीवे चरणाशी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकट, अशा प्रकारचे जे चरणाला लागलेले जे भक्त असतात त्याला प्रपन्न भक्त म्हटलेले आहे. प्रपन्न भक्त ही शरणागत झालेत. आणि त्याचबरोबर काय की अंतःकरणामध्ये त्यांच्या प्रचंड भावना आहे की कसा मला तो मोक्ष प्राप्त होईल, कसा मला भगवंत भेटेल, अशा प्रकारची आंतरिक स्थिती घेऊन ज्यावेळी आपण सद्गुरूंच्याकडे जातो त्यावेळी मग अपेक्षित जे आपले तेही सांगतील पुसले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पना. मग आपली अपेक्षा आपण तिथे व्यक्त केली पाहिजे की याच जन्मात गुरुदेव आमचं होऊन जाऊ, या जन्मामध्येच आमचं ते होऊन जाऊ. ज्या आनंदाच्या स्थितीमध्ये, ज्या ब्रह्मानंदाच्या स्थितीमध्ये तुम्ही वावरत आहात ती स्थिती आम्हाला प्राप्त होऊन जाऊ दे, अशी कळकळीची प्रार्थना आपण त्यांना केली पाहिजे. करुणरक्षक त्याच्यासाठी येतो. काय होते की एकदा ते पाठ झालं की नाही, पाठ होतंच ना, ते एक महिनाभर राहिलं की ते पाठ होतं, 2 महिने राहिले की पाठ होतं. आणि एकदा पाठ झालं की मग ते कसं की बटन दाबलं की जसं टेप रेकॉर्डर चालू होतं तसं ते चालू होतं. पण त्याच्या पाठीमागची जी कळकळ आहे समर्थ रामदासांच्या अंतःकरणाची, कागा माझा तुझने कळवळा दुधारा दळा पांडुरंगा, दर्शनाची आस लागली जीवास, झालो का असावीस तुझे म्हणे, दाटला हा गळा लागेना तो डोळा, वाहे गळगळा असुदाना, उतावेळ गुण सुटू पाहे भान, दाखवी चरण स्वामी म्हणे. की आता इथं जे वर्णन केलेलं आहे की अंतःकरणात तळमळ निर्माण झालेली आहे, डोळ्यातला अश्रुधारा येत आहे आणि मन भान सुटतंय, अशा प्रकारच्या आंतरिक स्थिती जोपर्यंत आपली होत नाही तोपर्यंत ती कर्णाष्टकं आपल्या जीवनात मुरलेली आहेत असं म्हणता येत नाही. आपण म्हणणार की ते जळत हृदय माझे जन्म कोट्यानी कोटी, मजोळी करुणेचा राघवा पोर लोटी, तळमळ निवरे राम कारुण्य सिंधू, शरीर कुपूळ माझे तोडी आता विरोध. म्हणताना म्हणतोय जळत हृदय, इथं काही जळत नाही, इथं बर्फच आहे. तर ते बर्फाला काही तसा काही उपयोग नाही होत. म्हणून काय की आपल्याला त्या अंतःकरणामध्ये स्थिती यावी यासाठी देखील त्याची प्रार्थना करायची. म्हणून सुरुवातीला समर्थांची प्रार्थना काय केली की तुम्ही जर माझ्या अंतःकरणामध्ये बसला तरच मला तुम्ही जो सांगितलं ते सांगता येईल, अदरवाईज नाही सांगता येणार. त्या ग्रंथकर्त्याची कृपा आपल्यावरती झाली पाहिजे तर ते बोलता येणार ना ते. म्हणून प्रपन्न भक्ता निजबोध सांगे की जे कोणी शरणागत झाले, आणि किती नाही अगदी शेवटच्या दिवसामध्ये डॉक्टर आसगावकर ते आलेले होते आणि त्या दिवशी शेवट अगदी किती गुरुदेवांची प्रकृती किती क्षीण झालेली होती. आणि मग ते आसगावकर मुंबईच्या डॉक्टर ते म्हणाले की मला पण ते इनिशिएशन पाहिजे म्हणजे. तर जाऊन काकासाहेब त्यांची मोठी तारांबळ झाली आहे की आता परत गुरुदेवांच्याकडं जायचं कसं, एवढी प्रकृती हे झालेली आहे. तरी देखील ते अगदी त्याने महाराजांनी गुरुदेवांनी विचारलं का, तर त्यांनी आसगावकरांना असं आहे त्यांची माहिती वगैरे सगळी दिली. तर त्यांनी काय ते 3 अक्षरी नाम वगैरे त्यांना काय ते घ्यायला सांगितलं. म्हणजे अत्यवस्था अवस्थेमध्ये असताना देखील की कधी जाणार हे माहीत नाही आहे तरी देखील निजबोध सांगितले. कधी उठतं मग म्हणले त्या डॉक्टर आजवर शेवटची त्यांच्या अनुभव गुरुदेवांची त्यांच्या देहात. आता तर पुष्कळच आहे, आताही ते आहेतच, विद्यमान आहेतच. त्यामुळे काय की
प्रपन्न भक्ता निजबोध सांगे की त्याही काळामध्ये म्हणजे सद्गुरूंचं अंतःकरण केवढं दयाद्र असतं की आपल्या देहाची कुठेही तमा त्यांनी बाळगलेली नाही आहे आणि शेवटच्या क्षणी देखील त्यांना ते नाम दिलं त्यांनी. म्हणजे ही केवढी मोठी गोष्ट असली पाहिजे. प्रपन्न भक्ता निजबोध सांगे सद्भक्ती भावाकरता भुकेला विसरू कथा मी गुरुपादुका. आणि सद्गुरूंना काही लागत नाही. आमची प्रतिज्ञा याची काही न मागावे शिष्याशी आमच्या मागे जगदीशाशी बसू जावे. आपण औचित भरून जावे मग भजन कोणी करावे या कारणे भजनाचं लावावे बहुत लोक. काही नाही अपेक्षा काही नाही. 2 हस्ताने एक मस्तक असलं की पुढे असतं. आणि त्यामुळे त्यांच्या चरणाजवळ असलेली भक्ती ते बघून की त्यांचं प्रेम बघून किती गोष्टी सांगितलेल्या आहेत ना. किती ते छोटे छोटे आपले ते हे आठवणींची पुस्तकं आहेत. आणि त्याच्यामध्ये बघताना आपल्याला लक्षात येतं ते वाचताना लक्षात येतं की आपल्यापेक्षा कितीतरी प्रचंड भाव या लोकांचा होता. प्रचंड भाव त्यांचा गुरुदेवांच्या महाराजांच्या ठिकाणी होता हे लक्षात येतं आपल्याला. म्हणून त्या आठवणी वाचायच्या महत्त्वाच्या आहेत त्याच्यामध्ये की सद्भक्ती त्यांच्या ठिकाणी असलेलं प्रेम त्यांच्या ठिकाणी असलेला भाव म्हणजे भावना नव्हे. भावना वेगळ्या आणि भाव वेगळा. भाव म्हणजे काय अस्तित्वाची जाणीव. हे साक्षात परब्रह्मच आहे. हेच माझा उद्धार करणारे आहेत. यांच्या पलीकडे मला दुसरं काही तसं असल्याशिवाय होऊ शकत नाही. भाऊसाहेब केतकर महाराजांचं आणि गोंदवलेकर महाराजांची बऱ्याच वर्षानंतर भेट झाली ती. आणि त्याच्यानंतर भाऊसाहेब केतकर महाराजांनी असं म्हटले की एखादं मूल पुष्कळ वर्ष आईपासून चुकलेला असावं. फार सुंदर शब्द. आणि त्याच्यानंतर त्याला आई भेटावी तसं मला झालं म्हटलं. आणि महाराजांना बघितल्यानंतर आता या जगामध्ये काहीही बघण्यासारखं नाही असं मला वाटलं. आपलंही तसंच झालं आहे. आता गुरुदेवांना मी बघितलेलं आहे. आता या जगामध्ये बघण्यासारखं काही नाही आहे. नथिंग इज देअर. काय बघण्यासारखं नाही जगात. एकदा गुरुदेवांना मी बघितले ना बास आता जगामध्ये बघण्यासारखं काही नाही आहे असं आपल्याला वाटलं पाहिजे. पण तसं वाटत नाही. पण वाटावं. आणि म्हणून अशा प्रकारच्या परब्रह्माच्या चरणाजवळ आपण आलेलो असल्यामुळं त्यांचं काय अपेक्षा काय नाही हो. भक्तिभाव हा आहे ना मग चालू ठेव. ते भजन चालू ठेव. ते नामस्मरण चालू ठेव. ते ध्यान कर. ते सत्संग कर. या सगळ्या गोष्टी करता करता अंतःकरणामध्ये तुझ्या भाव निर्माण होईल. भाव असा काही लगेच येत नसतो. तो एक साधनेतून तो भाव प्रगट होत असतो. आणि त्याच्यामुळे सद्भक्ती भावाकरता भुकेला विसरू कसा मी गुरुपादुका. अनंत माझे अपराध कोटी नाणीमणी घालून सर्व पोटी प्रबोधिता तो श्रम फार झाला विसरू कसा मी गुरुपादुका. आता हे काय झालेलं आहे की समर्थ तसे नव्हते. म्हणजे काय की अनंत माझे अपराध वगैरे असे काय नाही. पण काय होतं की माणसाला विस्मरण फार. काकासाहेब काय म्हणतात माणसाला विस्मरण फार आहे. आणि त्यामुळे काय होतं की नामाची विन्मुख तो नर पापिया. की सर्व 24 तास आपण काही नाम घेऊ शकत नाही. नेम करू शकत नाही. आपल्याला कामधंदे असतात. बऱ्याच गोष्टी असतात. आणि त्यामुळं काय होतं की तेवढा वेळ जो असतो की तेवढे श्वास आपण नामाशिवाय घालवलेले असतात. आणि त्यामुळं नामाशिवाय श्वास गेला रे गेला की तो अपराधच होऊन जातो. आणि दिवसभरात ते असे अपराध लक्षात घेता घेता अनंत अपराध होतात. म्हणून ते काय म्हणतात की अनंत माझे अपराध कोटी. कारण त्याची ते रोज ॲडिशन होत जाते ना की किती वेळ नामस्मरणात गेला आणि किती वेळ नामस्मरणाशिवाय गेला तर त्याच्यामुळे तो अपराध होतो. याच्या अर्थाने ते बोललेले आहेत. म्हणजे ते साधकाच्या भूमिकेतनं बोललेले आहेत. गुरुदेवांचं वगैरे कसं की एक क्षणी नामाचं विस्मरण नाही. अखंड तैल धारवत नाम चालू आहे. त्यांना तो प्रश्न येत नाही. आपल्याला तो प्रश्न आहे की असा अपराध माझे काय केलं मी असं. तर अपराध हा की नामाशी विन्मुख आहे मी आणि त्यामुळे सन्मुख नसल्यामुळं तो माझा एक अपराध आहे. आणि असं असताना देखील नाणी मणी घालून सर्व पोटी की ते मनात आणलं नाही होते. त्यांनी तो विचार केला नाही. त्यावेळी सद्गुरूंनी आपल्याला जवळ गेलं काय तू साधनच करत नाही. तू असंच करत नाही तसंच करत नाही. ज्यावेळी काकासाहेब काकाने त्यांचे पुतणे वगैरे जे होते की नाही ते काय फारसं साधन करायचे नाही नेम वगैरे. आणि काकासाहेब काकाने त्यांना नेम करा असं म्हणायचे होते. तर ते गुरुदेवांची भेट झाली आणि ते म्हणले हे म्हणले एवढा नेम वगैरे करत नाही. तर गुरुदेव म्हणाले की त्यांच्यासाठी नेम मी करतोच आहे असं म्हटले हो गुरुदेव. तर त्यावेळी ते काकासाहेब म्हणाले की आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास म्हटले. म्हणजे काय
आधीच हे काय करत नाही आणि बघा ते म्हणाले बघा गुरुदेव आमच्यासाठी नेम करतात आम्ही कशाला काय म्हणजे माणसाला एक्सक्युजेस किती असतात की ते करताना मग आपण कशाला करायला पाहिजे. तर तसं नाही आहे त्याच्यामध्ये की नाणी मनिके करत नाही आहे, बरोबर आहे, त्याची अजूनही तेवढी तीव्र संयोग त्याच्या अंतःकरणामध्ये नाही आहे, पण नसला तरी ठीक आहे, पण तो आपलाच आहे. म्हणजे काय असतं की एकाच आईची बरीच मुलं असतात ना, तशी आपण गुरुदेवांची सगळी मुलं जाऊ आणि सगळी मुलं काही सारखी नसतात ना. प्रत्येकाची श्रवणशक्ती सगळ्यांचीच असते, पण ग्रहणशक्ती कमी असते. गोंदवलेकर महाराज बाबा महाराज बिलसरांना काय म्हणाले की तुम्ही वर्गात शिकवता हो, बरोबर आहे, शिकवता, चांगलंच शिकवता, पण सगळ्यांची श्रवणशक्ती असते पण ग्रहणशक्ती नसते. आणि त्यामुळे काय असतं की आपल्यासारखी जी मुलं नादान असतात की नाही, माझ्या माझ्यासारखी की त्यांची ग्रहणशक्ती कमी असते, त्यामुळे ते तेवढं रिटेन करू शकत नाही. आणि असं रिटेन जरी केलं नाही तरी शेवटी आपला जो मुलगा आहे म्हणून गुरुदेव आपल्यावरती प्रेम करत असतो. अदरवाईज कशाला प्रेम करते ना, ते मूल माझंच आहे पण काय खटाळ आहे, ऐकत नाही आहे, बरं असू दे माझंच आहे. म्हणून ते हे चाललेलं आहे की नाणीमणी घालून सर्व पोटी प्रबोधिता तो श्रम फार झाला. कारण सद्गुरूंना श्रम आहेत ना ते, ज्यावेळी अनुग्रह होतो त्या शिष्याचं पापपुण्य त्यांच्या अंगावरती पडतं होते. त्यामुळे पुढची जी साधना जी असते ती आपल्यासाठीच असते. म्हणजे काय की आपलं पापपुण्य जे आहे, पापच पुण्य काय नाही, पाप जाळण्यासाठी ती साधना चालू असते. आणि त्यामुळे प्रबोधिता की पुन्हा पुन्हा त्याला ते सांगायला लागतं, पुन्हा पुन्हा प्रवचनं, पुन्हा पुन्हा सारखं ते सांगत राहावं लागतं. म्हणजे किती सांगायचं ना लोकांना, आणि सांगितलं तरी लोक ऐकतच नाहीत ना, त्याचं त्याला काय करणार आपण. पण तरी देखील तो श्रम त्यांना होतच असतो. आणि खरोखरीच 1 तास बोलणं याच्यामध्ये जेवढी एनर्जी जाते तेवढं ते 10 किलोमीटर चालण्यामध्ये एनर्जी जाते, एवढं त्याचं ते हे होतं. मग तो प्रबोधिता, आणि तो रोजच करायला लागतो. रोज ते प्रबोधन करणं असं सद्गुरू करतच राहतात. आणि मग प्रबोधिता श्रम फार झाला विसरू कसा मी गुरुपादो झाला. कारण काय आहे की एका दिवसामध्ये 2 दिवसामध्ये माणूस सुधारू शकत नाही, त्याला खूप काळ जायला लागतो. आणि त्यामुळे ते समर्थांनी पाषाण गोटा भला असं म्हटलेलं, दगड चांगला म्हटले ते की एकदा त्याला टकला उडवला की तो टकला परत चिकटला जात नाही. पण माणसाची कुबुद्धी जी आहे ती पुन्हा पुन्हा चिकटली जाते. आणि त्याच्यामुळं काय होतं की ते झाडण्यासाठी सद्गुरूंना फार प्रयत्न करावे लागतात. आणि त्यामुळे त्यांचे ते श्रम बघून समर्थ म्हणताय की प्रबोधिता फार श्रम झाला, त्यांना फार कष्ट मी गुरुदेवांना दिलेले आहेत, माझ्या सद्गुरूंना दिलेले आहेत. आणि त्यामुळे विसरू कसा मी गुरुपादुकाला, मी त्यांना विसरू कसा. आपण आलेलो आहोत गुरुदेवाच्या चरणाजवळ आणि त्यांनी देखील आपल्याला प्रबोधन भरपूर केलेलं आहे. तर आपल्या आता एकच आहे की आपण त्यांच्या पादुकांना विसरत तर नाही, त्यांना विसरत तरी नाही, पण जी गोष्ट हे करायची आहे की सद्योगपंथ माते घरे आणले की तो दीर्घ तो उद्योग जो आहे नामस्मरणाचा तो आपण सर्वांनी करूया. आणि ते नामस्मरण करण्याची बुद्धी गुरुदेवांनी आम्हाला द्यावी अशी त्यांच्यासाठी प्रार्थना करू. हरिओम. तसं राजेंद्र